हाय, हॅलो, नमस्कार. मी तुम्हाला आज एक कोकणातला पारंपरिक पदार्थ दाखवत आहे जो मला माझ्या आजीने शिकवला होता. तर तो म्हणजे असा की नारिયેळाच्या भाकऱ्या. हा नारिયેळाचा पाला आहे जो मी धुवून मिठाच्या पाण्यात ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी उडीद डाळ, तांदूळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि थोडी मेथी आणि आपले उकडे तांदूळ असं मी सगळं मिक्स करून धुवून हे 6 तास भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर थोडं ओलं खोबरं, गूळ, मीठ आणि हे आपले सगळे गरम मसाले, ओवा, खसखस, जिरं, हळद, मोठी वेलची, ही हिरवी वेलची, लवंग, मिरी, चक्री फूल, दालचिनी आणि हे असं सगळं गरम मसाला हा घेतलेला आहे. हे आता आपण वाटण करून घ्यायचं आहे आणि पीठ धरून ठेवायचं आहे. तर हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. तर आता आपण वाटप करून घेऊया ह्याचं. तर हे अशा रीतीने वाटप आपलं तयार आहे डोशांचं. आणि आता मी याच्यात मीठ टाकते चवीपुरतं आणि हे मी धरून ठेवणार आहे. हे पीठ तयार झाल्यानंतर असं दिसतं. आता आपण त्याचे भाकऱ्या काढूया. इथे मी भिडं टाकत ठेवलेलं आहे. आता हे चांगलं कापल्यानंतर आपण त्याच्यात तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं आहे. मला तूप आवडतं आणि तुपावरती त्या छान खरपूस सुगंधित होतात. त्याच्यामुळे मी इथे तूप टाकते. पण तुम्ही तेलावरही काढू शकता. तुमच्यावर आहे तुम्हाला तेल वापरायचं का तूप वापरायचं. हे मी अशा रीतीने भिड्यावरती तूप टाकून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यावर हे पीठ टाकत आहे. जसं आपण डोशाची प्रोसेस करतो तशीच करायची आहे.